Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस फोर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण पाहणार. थांबा जरा, वहिनी काहीतरी बोलते. हा, हे मी भाजी देते ती फक्त तुम्हाला माहिती आहे करायची कशी काय ते, पण ते आज मी तुमची परीक्षा घेणार आहे ते अरे पण ही कसली आहे भाजी? बघा तुम्हाला ती नाव कसला पण माहिती गवत बिवत आणलंच नाही ना, नाही तर आहे. वर्षी नाही, करा गवत म्हणून. नाहीये त्याला, हा हा हा, घोळीची ही भाजी, घोळीची भाजी आहे. अच्छा, ही तुम्ही चिरायची आणि करायची. त्याच्यामध्ये एक दोन कांदे, आता एक घेतलाय, परत आणखी एक घ्यायचं आहे, 2 कांदे आणि ही टॅमॅटो. आणि आपल्याला भाजी मसाल्यावर करायची, मसाले मिरचीवर नाही. पण बाकीचं तेल बाकीचं तिखट मीठ तेल तिखट मीठ तुम्हाला तिकडे मी तयार देतो. सगळं भांड्यासहित सगळी रेडी पोझिशन मध्ये करून देतो मी तुम्हाला. टेन्शन घेऊ नका, टेन्शन फ्री. चालेल चालेल. आणि ही भाजी तुम्हाला खाल्ली तुम्ही करायची कशी हे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे टेन्शन नाही. पण कशी करणार ते बघा तुम्ही. कसं करायचं ते मी बघायचं. मग तुम्हाला सगळी तयारी करून ही दिले. म्हणजे हा मोठा टास्क आहे मला. हो. तर मंडळी बघितलं, आज काय नवीनच काढलंय. आज मी सांगायचं कुठली भाजी करायची, आज वहिनीनेच मला दिले. असं दे की आपण करून दाखवू वहिनीला. आज वहिनीची पार पक्की जिरून टाकायची. गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज वहिनीची ऑर्डरच आहे ती. आज वहिनीची ऑर्डरच आहे ती, मान्य करावी आणि ती करून दाखवावी आणि खायला पण घालावी. भरवली तरी तर चालेल. ते लग्नात भरवलंय. बस चला, तर मग आता आपण ही जी भाजी आहे वहिनीने दिलेली, जास्त ही बघा आम्ही ह्याच्यात काढून पण आहे, थोडीशी दाखवायला काढले. वहिनीने ह्याच्यात काढून ठेवले. थोडीशी भरपूर आहे, तुम्हाला सुद्धा होईल खायला. या पानं बघितली त्याची, ही बघा अशी छोटे असते. ही बघा पानं, आणि त्याला ना अशी पिवळी छोटी छोटी फुलं येतात. ही बघा. तर आपण आता भाजी चिरून घेऊया आणि भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी इथे मी बघा ही घोळीची भाजी चिरून घेतले आणि 2 बटाटे घेतलेत, बारीक चिरलेत, आणि कांदा, 2 कांदे आणि 4 टोमॅटो. 4 होते ना, 4-5 बारीक टोमॅटो होते, ते 4-5 घेतलेले टोमॅटो आहे, ते बारीक चिरलेत. आता आपण जाऊ भाजी करायला. चला तर मग घोळ चिरून स्वच्छ धुवून घ्या आणि शक्यतो कवळीच घोळ घ्यायची आहे. ही घोळ बहुतेक करून उन्हाळ्यामध्ये भाजी ती येते, आणि ही थंडाव्यासाठी घोळीची भाजी आरोग्याला चांगली असते. चला तर मग आपण भेटू किचनमध्ये. तर मंडळी आपण आता करणार आहोत घोळीची भाजी. एक पालेभाजी आहे, उन्हाळ्यात होते. तर आता मी घेतले 2 पळी तेल. पुन्हा सांगतो बघा, 2 कांदे, 4-5 टोमॅटो छोटेवाले, आणि कढीपत्ता घेतला आहे. आपण करणार आहोत मसाल्यामध्ये. आणि इकडे घोळ बघा धुवून घेतले स्वच्छ, वहिनीने स्वच्छ धुवून घेतले, आणि 2 बटाटे. तर आपलं तेल तापायला आलं का मग आपण त्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा जिरं, 1 चमचा राई. असं आम्ही एकत्रच करतो, म्हणून आम्ही एकत्रच आता टाकूया. आपण जिरं राई एकत्रच करून ठेवले आम्ही फोडणीसाठी, आणि उपासाला आपल्याला जिरं लागतं म्हणून ते आम्ही वेगळं ठेवलं. आपलं तेल तापलं का मग आपण त्यामध्ये टाकणार आहोत जिरं राई, अंदाजे छोटा चमचा. बघूया आपलं तेल तापलंय. आपण आता त्यामध्ये हे बघा 1 छोटा चमचा जिरं राई, कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता चांगला कडकडला का आपण त्यामध्ये थोडासा कांदा टाकूया, जेणेकरून आपले तेल करपणार नाही. सगळाच कांदा टाकून घेऊ आपण.
कांदा लालसर परतून घेऊ. आता आपण त्यामध्ये टाकूया 1 छोटा चमचा हळद. पण कांदा आता ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया, लालसर होईपर्यंत. कांदा जरा लालसर झाला का आपण त्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत. ही भाजी उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी खूप छान. ही भाजी पालेभाजीमध्येच येते. हिच्या फुलं कढीमध्ये सुद्धा टाकतात. फुलांची सुद्धा वेगळी भाजी करतात काही जण कढी ताकाची आपली कढी असते त्याच्यामध्ये सुद्धा त्याची फुलं टाकतात. ह्या भाजीमध्ये काही जण डाळी सुद्धा टाकतात. कोण चणा डाळ टाकतं, मूग डाळ टाकतं, शेंगदाणे टाकतात, कोणी मिक्स डाळ टाकतात. अशी भाजी करतात. तर आपला कांदा आता ब्राऊन व्हायला आलाय. आपण आता त्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो. शक्यतो पिकलेले टोमॅटो घ्या. भाजी हे कांदा आणि टोमॅटो परतून घ्या. जरासा कांदा टोमॅटो शिजण्यासाठी. कांदा तर आपला ऑलरेडी शिजलेला आहे. टोमॅटो शिजण्यासाठी आपण त्यामध्ये मीठ टाकूया. आणि मीठ अंदाजे आपल्याला जसं भाजीला लागेल तसं आपण मीठ टाकणार आहोत. तुम्ही नंतर सुद्धा टाकू शकता भाजी शिजल्यावर. आम्ही आधीच टाकतो कारण आधी टाकलं तर आपली भाजीला मीठ लागतं. तर मंडळी, तुम्हाला एक सरबताचा मी व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्हाला आवडला का? जर आणि बघितला नसाल तर तुम्ही तो जरूर बघून घ्या. उन्हाळ्यामध्ये खास छान आहे ते सरबत. माझ्या बहिणीने सांगितलेली आहे ती रेसिपी. तुम्ही बघून घ्या आणि करून बघा. आता आपण याच्यामध्ये बटाटा टाकूया. बटाटा पण आपण परतून घेतलाय. आता आपण मसाला पण टाकून घेऊ. तर इथे मी साधा घरचा मसाला घेणार आहे. अंदाजे 1 ते 2 चमचे घरचा मसाला. पण आम्हाला भाजी थोडीशी तिखट लागते. तुम्ही ह्याच्यामध्ये मिरचीचा वापर सुद्धा करू शकता, ग्रीन मिरची. आपला आता बटाटा शिजू दे थोडासा. मग आपण पालेभाजी टाकणार आहोत. आपण ही पालेभाजी चिरले ते थोडीशी ॲड करू, कारण पालेभाजी वाफेवरती शिजते. आपण आता याच्यामध्ये पालेभाजी ती ॲड करूया. घोळ.
जर तुम्ही कच्चा आंबा टाकत असाल तर थोडंसं गूळ टाका थोडासा. आता भाजी आपण थोडीशी मिक्स करून घेऊ आधीच्या साहित्याबरोबर. गूळ टाकल्यावरती सुद्धा चव येते. म्हणजे चिंच जास्त आंबट पण वाटलं चिंच आपण टाकतो. चिंच आपल्याला काय माहित नसते ना गोड आहे का गोडसर आहे का आंबट आहे. मग मला चिंच द्यायची ना आधी होती ना. टोमॅटो का दिला मग? आता आपल्याकडे टोमॅटो अवेलेबल होता. मग कसा नवरा चुकेल ते बघतेस तू. हां नाही टॅमॅटो पण आपल्याकडे अवेलेबल होतं पण टॅमॅटो. पण मी परीक्षेत पास होणार आहे 100%. हां आणि कुकिंगच्या तो मी होणारच. मी कुठं बोलते मी कुठे तुमच्या बाबतीत हे करते. बघा आपली आता भाजी मी एकत्र केले. आता आपण ना परत टाकूया भाजी. जी आपली उरलेली भाजी आहे ती आता मी जर थोडी थोडी का टाकली तर ती मिक्स होण्यासाठी. एकदम तुम्ही टाकलीत तर ती मिक्स होणार नाही म्हणून. आणि भाजी ही नंतर कमी होईल वाफ आल्यावर. भाजी शक्यतो पालेभाज्या धुवून घ्या. आज वहिनीने मला मोठा टास्कच दिलेला आहे. ही भाजी करून दाखवा ती भाजी करून दाखवा. एक दिवस वहिनीला भाजी सांगतो करायला अशी. आपण आता ह्याला झाकण लावूया. आपण भेटू थोड्या वेळाने झाकण लावले. आपल्या भाजीची हालत काय झाली ती आपण आता पाहूया. वहिनीने दिले खरी पण करतात भाजी मी ऐकलेली आहे ही. वाव झाले तर मस्त. त्याचा सुगंध पण बघा किती छान आला. वाव झाले चांगले झाले. हां बटाटा थोडासा आपला शिजायला हवा. तो शिजला का आपली भाजी रेडी. तुम्ही ह्याच्यामध्ये खोबरंसुद्धा ओलं खोबरंसुद्धा टाकू शकता वरून. आपण भेटूयात थोड्या वेळाने. आपली भाजी आता थोड्या वेळाने तयार होईल. परफेक्ट. फक्त बटाटा शिजायला हवा आहे. बाकी आपली भाजी रेडी आहे. मीठ पण आपलं ओके आहे. तर आपण भेटू थोड्या वेळाने. एक मिनिट आता भाजी कशी झाली ते तुम्हाला चव घेऊन दाखवते. फक्त आधी भाजी बघा आपली कशी झाली. एकदम छान झालेली आहे. त्यांना चॅलेंज दिल्यावर मुळे ते भाजी एकदम उत्कृष्ट बनवलेली आहे. त्यामुळे प्रश्न नाही. एकदम मस्तपैकी आहे. तुम्ही पण करून बघा मस्त लागते. तुम्हाला चिंच हवी असेल तर चिंच टाका. कोकम टाकायचं असेल तर कोकम टाका. मस्तपैकी लागते. तर मंडळी आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मंडळी पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.